नमस्कार, सुप्रभात. मी रुशाली यादव सारंग. आता आपण पाहणार आहोत 36 जिल्हे 72 बातम्या. मुंबई शहर आणि उपनगरामध्ये पावसाची हजेरी. गेल्या 2 दिवसांपासून रात्रीच्या वेळेला मुंबईमध्ये पावसाची हजेरी. लातूरमध्ये पावसामुळे लोकांच्या घरामध्ये पाणी शिरलं. औसा शहरातील काझी गल्लीमध्ये पाणी साचलं. पाण्याच्या खराब ड्रेनेज व्यवस्थेमुळे नागरिक संतप्त. पुण्याच्या आंबेगावमधील चासमध्ये 3 ते 4 दिवस सुरू असलेल्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत. ओढ्याला आलेल्या पुरामुळे चास घोडेगाव रस्त्यावरील पूल वाहून गेला. पिकं जमीनदोस्त झाल्यानं शेतकरी अडचणीत. रत्नागिरीच्या गुहागरमध्ये मुसळधार पाऊस. गुहागर चिपळूण रोडवर गटारीचं पाणी साचलं. तसंच ठिकठिकाणी सखल भागातही पाणी साचलं. बीडच्या आष्टी तालुक्यामध्ये मुसळधार पाऊस. आष्टीच्या बेलगाव, मांडवा, ब्रह्मगाव, कडामध्ये शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान. कांद्याचं पीक पाण्यामध्ये वाहून गेल्यानं शेतकरी हवालदिल. धाराशिवच्या तुळजापुरात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस. तुळजाभवानी देवीच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकांची तारांबळ. धाराशिव जिल्ह्यामध्ये गेल्या 4 ते 5 दिवसांपासून पावसाची जोरदार बॅटिंग. सोलापूरच्या करमाळा तालुक्यामध्ये जोरदार पावसाची हजेरी. कुंभेज फाटा, जेऊर आदी भागामध्ये पावसाची जोरदार बॅटिंग. पावसामुळे वातावरणामध्ये गारवा. बुलढाणा जिल्ह्यामध्ये शेगाव, जळगाव, जामोद, संग्रामपूर तालुक्यामध्ये मुसळधार पाऊस. कांदा, ज्वारी, मका पिकांसह भाजीपाला पिकांचं मोठं नुकसान. वाशिमच्या रिसोड तालुक्यामधल्या शेलू खडसे गावात वादळी वाऱ्यासह पाऊस. घरावरील पत्रे उडाल्यानं घरातील साहित्याचं मोठं नुकसान. लातूरच्या औसा तालुक्यामधल्या जमालपूरमध्ये शिवारामध्ये जोरदार पाऊस. शेतामध्ये पाणी घुसल्यानं ऊस पिकांचं नुकसान. शेतकरी संकटात. अहिल्यानगरमध्ये झालेल्या पावसानं कांदा, आंबा, संत्रा, डाळिंब फळबागांचं नुकसान. पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याची शेतकऱ्यांची मागणी. गडचिरोली जिल्ह्यामध्ये मान्सूनपूर्व पावसाचा शेती पिकांना मोठा फटका. भात, मिरची शेतीला सर्वाधिक फटका. गडचिरोलीच्या सर्वच तालुक्यामध्ये जोरदार पाऊस. साताऱ्याच्या चिंचणेर वंदन परिसरामधील गावांमध्ये झालेल्या ढगफुटी सदृश पावसामुळे ओढे नाले प्रवाहित. ओढ्याला अचानक आलेल्या पुरामुळे बाजार पटांगण पाण्याखाली गेलं. जेसीबीच्या मदतीनं गाड्या पाण्याबाहेर काढण्यात आल्या. रत्नागिरीमध्ये मिर्या नागपूर महामार्गाला मुसळधार पावसाचा फटका. महामार्गावरील उद्यमनगर ते परटवणे दरम्यान रस्त्याचा भाग खचला. रस्ता खचल्यानं वाहतूक बंद. अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यानं कोकण किनारपट्टीला पावसाचा ऑरेंज अलर्ट. तर रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांना रेड अलर्ट. 35-40 किलोमीटर ताशी वेगानं वारे वाहण्याचा अंदाज वर्तवल्यानं मच्छीमारांना समुद्रात न जाण्याचं आवाहन. सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील आंबोली घाटामध्ये मुसळधार पावसामुळे दरड कोसळली. आंबोली घाटातील वाहतूक काही काळ ठप्प. कोल्हापूरच्या राजापूरमध्ये जोरदार पाऊस. अनेक नागरिकांच्या घरामध्ये पाणी शिरलं. संसार उपयोगी साहित्याचं मोठं नुकसान. नाशिकच्या बागलाण तालुक्यामधल्या रस्त्यावर दरड कोसळण्याची भीती. रस्त्याचं काम संथ गतीनं सुरू. नागरिकांमध्ये आक्रोशाची भावना. सांगलीच्या तासगाव तालुक्यामध्ये कालच्या जोरदार पावसामुळे डोंगर सोनीमध्ये पाणीच पाणी. मुसळधार पावसानं शेतकरी सुखावला. पुण्याच्या इंदापूरमध्ये मुसळधार पाऊस. इंदापूर बाह्य वळणावर पाणीच पाणी. रस्त्याला आलं नदीचं स्वरूप. नंदुरबार जिल्ह्यामध्ये मान्सूनपूर्व होत असलेल्या पावसामुळे खरीप हंगामाचं काम रखडलं. मशागतीच्या कामांना उशीर होत असल्यानं लागवडीलाही उशीर होणार. पुण्याच्या खेड तालुक्यामध्ये अवकाळी पावसानं अनेक ठिकाणी नुकसान. पाटील वस्तीकडे जोडणारा पूल वाहून गेला. 3 वर्षांपूर्वी काम झालेला पूल वाहून गेल्यानं पंचनामा करण्याचे आदेश. तूर खरेदीला केंद्र सरकारकडून 28 मे पर्यंत मुदतवाढ. पणन मंत्री जयकुमार रावल यांची माहिती. केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचनेनुसार खरेदी प्रक्रियेसाठी 90 दिवसांची मुदत 13 मे रोजी संपली होती. राज्य सरकार शेतकऱ्यांची फसवणूक करत आहे. खासदार गोवाल पाडवी यांचा आरोप. सरकारच्या तिजोरीमध्ये पैसा जरी नसला तरी शेतकऱ्यांसाठी पैसा द्यावा. गोवाल पाडवी यांची मागणी. राज्य शेती महामंडळाच्या संयुक्त शेतीधारक शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा निर्णय. कमी मेगावॅट क्षमतेचे सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्यात येतील. वीज पुरवठ्यासंदर्भात चंद्रशेखर बावनकुळेंकडून महत्त्वाचा निर्णय. दहिसरमधील झोपड्या पाडण्यासाठी गेलेले अधिकारी रिकाम्या हाती परतले. वन विभागाच्या कारवाईचा निषेध करण्यासाठी भाजप नेते रस्त्यावर. भाजपा आमदार संजय उपाध्याय आणि माजी खासदार गोपाळ शेट्टी यांचाही वन विभागाच्या कारवाईला विरोध. एकनाथ शिंदेंकडून संत मुक्ताईंच्या चरणी तेजोविलीन सोहळ्याच्या निमित्तानं साडी सोळी महावस्त्र अर्पण. अक्षय महाराज भोसले यांच्याकडे शिंदेंनी महावस्त्र अर्पण करण्यासाठी पाठवले होते. नाशिकमध्ये संताजी धनाजी पुरस्कार वितरण सोहळ्यावेळी बच्चू कडूंनी डोक्यावर जिरटोप घालत घोड्यावर स्वार होऊन तलवार फिरवली. यावेळेला बच्चू कडूंची ढोल ताशाच्या गजरामध्ये घोड्यावरून मिरवणूक काढण्यात आली. नंदुरबार बाजार समितीमध्ये लोणच्यासाठी लागणाऱ्या कैरीची आवक वाढली. कैरी खरेदी करण्यासाठी ग्राहकांची गर्दी.
नंदुरबार जिल्ह्यामधून 4,000 लोकांकडून घरकुल योजनेसाठी ऑनलाईन अर्ज. ज्या कुटुंबांना घरकुल योजनेचा लाभ मिळाला नाही अशा कुटुंबांना पंतप्रधान घरकुल योजना मिळणार. हक्काचं घर मिळावं यासाठी लाभार्थ्यांकडून ऑनलाईन अर्ज. नालासोपाऱ्यामध्ये 2,25,00,000 मेफेड्रोन ड्रग्ज जप्त. तुळींज पोलिसांची 5 दिवसामध्ये दुसरी मोठी कारवाई. एक नायजेरियन नागरिकाला अटक. मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर येवल्यामध्ये भुजबळांचं जंगी स्वागत. भुजबळांच्या स्वागतासाठी ढोल ताशांचा गजर, फटाक्यांची आतषबाजी. नागपूरच्या यशोधरा पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये एकाची धारदार शस्त्रानं हत्या. पूर्वव्यवस्थेमधून हत्या झाल्याची प्राथमिक माहिती. विधान परिषदेचे माजी आमदार नरेंद्र दराडे शिंदेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करणार. उद्या होणारा प्रवेश सोहळा पार पडणार. दराडेंच्या प्रवेशामुळे ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा धक्का. धुळ्यामध्ये 1.5 कोटींची रक्कम मिळत असेल तर ताबडतोब अटकेची कारवाई पाहिजे. अर्जुन खोतकर किंवा अधिकारी दोषी असतील तर त्यांना अटक करा. अंबादास दानवे यांची मागणी. धुळे रोकड प्रकरणाची मुख्यमंत्री फडणवीसांकडून दखल. 1,84,00,000 रोकड प्रकरणाची एसआयटी चौकशी होणार. मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती. अनिल गोटेंच्या आरोपात कोणतेही तथ्य नाही. अर्जुन खोतकरांनी अनिल गोटेंनी केलेले आरोप फेटाळले. पैसे न दिल्यास ब्लॅकलिस्ट करण्याची अर्जुन खोतकरांकडून ठेकेदारांना धमकी. 10 कोटी पुढील 2 दिवसांमध्ये जमा होणार होते. अंदाज समितीच्या अध्यक्षांकडून आतापर्यंत 100 कोटी जमा. संजय राऊतांचा आरोप. शिवसैनिकांनी धडक देताच मंत्र्याचे पीए खोलीला लॉक लावून पळाले. धुळ्यामधल्या शासकीय विश्रामगृहातील रोकड प्रकरणावरून राऊतांचा निशाणा. आपलं कोण हे वेळ आल्यावर कळतं. येवल्यातील कार्यक्रमात मंत्री छगन भुजबळांची शेरोशायरी. भुजबळांचा रोग कोणाकडे होता याबाबत चर्चांना उधाण. अर्जुन खोतकरांचे स्वीय सहाय्यक किशोर पाटलांची पोलिसांकडून चौकशी. धुळ्याच्या विश्रामगृहातील खोली क्रमांक 102 किशोर पाटलांच्या नावे बुक. खोलीमध्ये 1,84,00,000 रुपये आढळले होते. किशोर पाटील अर्जुन खोतकरांचा पीए आहे. अर्जुन खोतकरांवर गुन्हा का दाखल करत नाही. जालन्याचे काँग्रेसचे माजी आमदार कैलास गोरेंट्याल यांचा सवाल. धुळे विश्रामगृहामध्ये रोकड सापडल्याप्रकरणी स्थापन करण्यात आलेल्या चौकशी समितीवर विश्वास नाही. माजी आमदार अनिल गोटेंची प्रतिक्रिया. अनेक प्रकरणांचा तपास एसआयटी नंतर सीबीआयकडे का देण्यात आला. अनिल गोटेंचा सवाल. गुणरत्न सदावर्तेंवर जालना जिल्ह्यासह महाराष्ट्रामध्ये बंदी घाला. मराठा आणि ओबीसी बांधवांचं जालना पोलीस अधीक्षकांना निवेदन. सदावर्ते जातीजातीमध्ये वाद लावण्याचं काम करत असल्याचा आरोप. नाशकातील जिंदाल कंपनीला लागलेल्या आगीची आजूबाजूच्या गावांना झळ. आगीमुळे शेजारील 4 गावं रिकामी करण्यात आली. वाशिमच्या शेलू बाजार ते तरहाळ्याला जाणाऱ्या रिक्षामध्ये अचानक नाग निघाला. चालत्या रिक्षामध्ये नाग निघाल्यानं प्रवाशांमध्ये एकच खळबळ. भाईंदर एसएन कॉलेज जवळील तलावामध्ये अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळला. नवघर पोलिसांकडून तलावातील मृतदेह बाहेर काढण्यात आला. घातपात की तलावामध्ये बुडून मृत्यू याचा तपास सुरू. न्यायालयीन कोठडीमधील आरोपींनी बाहेर मोकाट वावर केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. ड्रग्जच्या गुन्ह्यामधला आरोपी इम्रान खान मोटारसायकलवर दिसला. बाहेर पडल्यानंतर आरोपीनं धमकी दिल्याचा मनसेचे कामगार सेनेचे उपाध्यक्ष अमित मटकर यांचा आरोप.